नमस्कार. रात्री 8च्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. मी स्नेहिल. पाहूया मुंबई, पुणे, नागपूर, नाशिकच्या टॉप 30 बातम्या. तब्बल 9 दिवसांच्या विश्रांतीनंतर बेस्ट कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतलेला आहे. पहिली बस सुटल्यानंतर प्रवाशांनी सुटकेचा निश्वास घेतला. मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर संपकऱ्यांनी आपला संप मागे घेतला. घाटकोपर डेपोतून 4 वाजता पहिली बस सुटली. कन्नमवार नगरला निघालेल्या बसचं स्वागत साखर वाटून आणि फटाके फोडून करण्यात आलं. वडाळ्यामध्ये बेस्ट कर्मचाऱ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळेस कामगार नेते शशांक राव यांनी बेस्ट कर्मचाऱ्यांची 7,000 रुपयांची पगारवाढ होणार असल्याचं सांगितलेलं आहे. बेस्ट संपामध्ये सामील असलेल्या कर्मचाऱ्यांवर कोणतीच कारवाई केली जाणार नाही असं देखील शशांक राव यांनी म्हटलंय. मुंबई उच्च न्यायालयानं दिलेल्या निर्णयाचं बेस्ट कर्मचाऱ्यांनी स्वागत केलं. आपल्याला न्याय मिळाल्यामुळे कर्मचाऱ्यांनी विजयोत्सव साजरा केला. तसंच न्यायालयाच्या मध्यस्थीमुळे बेस्टच्या खासगीकरणाला थांबा मिळेल असा आशावादही कर्मचाऱ्यांनी व्यक्त केला. पुण्यामध्ये हेल्मेट सक्तीविरोधात मतदान करण्यात आलेलं आहे. यामध्ये 4,007 पैकी 2,838 पुणेकरांनी हेल्मेट सक्तीला विरोध केलेला आहे. मतदानानंतर पत्रकारांच्या उपस्थितीत मतमोजणीही करण्यात आली. शेतकरी मेळाव्याच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस आज पश्चिम महाराष्ट्र लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजवणार आहे आणि शरद पवार या मेळाव्याला उपस्थित होते. यावेळेस फुले पगडी देऊन शरद पवारांचा सत्कार करण्यात आला. आज ज्यांच्या हातामध्ये सत्ता आहे त्यांच्याबद्दल चीड आहे, त्यांच्याकडून कामं केली जात नाही अशी खंत शरद पवारांनी व्यक्त केली. सरकार जायची वेळ आल्यानंतर सरकारला ओबीसी आठवल्याचा आरोप छगन भुजबळ यांनी केलेला आहे. तसंच एमपीएससी मध्ये पास झालेल्या ओबीसी विद्यार्थ्यांना अद्याप कामावर घेतलेलं नाही. ओबीसींचा गळा घोटण्याचं काम सुरू आहे असं देखील छगन भुजबळ म्हणाले. सरकारमध्ये बसलेल्यांना अनुभव नसून सर्व समाज घटक सरकारवर नाराज आहेत अशी प्रतिक्रिया धनंजय मुंडेंनी दिली. तसंच नाणारबाबत पोरखेळ सुरू असल्याची टीकाही धनंजय मुंडे यांनी केली. शिवस्मारकाचं काम ताबडतोब थांबवण्यात यावं असे लेखी आदेश सार्वजनिक विभागाकडून देण्यात आलेले आहेत. सुप्रीम कोर्टानं स्थगितीचे तोंडी आदेश दिल्याचं सरकारी वकिलांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला कळवलं होतं आणि त्यानंतर ही कारवाई आता करण्यात आली. कोस्टल रोडच्या कामासाठी मुंबईतल्या 83 वर्षे जुन्या वरळी सीफेसवर हातोडा पडणार असून स्थानिक रहिवाशांना मात्र याचा त्रास होणार आहे. सीफेसच्या प्रॉमनेटवर बॅरिकेडिंग करण्यात आल्यामुळे मॉर्निंग वॉक, जॉगिंग तसंच व्यायाम करायला येणाऱ्या रहिवाशांची गैरसोय होतीये. मीरा रोड मीरा भाईंदरमध्ये पालिकेच्या एसटीपी प्लांटमधून गॅस लिकेज झाला. या गॅस लिकेजमुळे 3 मजुरांचा जागीच मृत्यू झालाय. गॅस लिकेजमुळे मुजफ मोहलिक, रफिक मंडल तसंच मफिजुल या 3 मजुरांचा जागीच मृत्यू झाला. या ठिकाणी पोलीस आणि अग्निशमन दलाचे अधिकारी दाखल झालेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी सदानंद उर्फ पप्पू लाड यांनी आत्महत्या केल्यामुळे खळबळ उडालेली आहे. ग्रँड रोड परिसरातील गणपती मंदिर मध्ये सकाळी त्यांचा मृतदेह आढळला. त्यांच्या आत्महत्येचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे. पप्पू लाड यांनी 15हून अधिक चित्रपटांची निर्मिती केली आहे. अंधेरीतील सार गावामध्ये शेख उर्फ पप्पू शेख नावाच्या व्यक्तीवर गोळीबार झालेला आहे. या गोळीबारात कोणीही जखमी झालं नाहीये. गोळीबार झालेल्या पप्पू शेखवर 307चा गुन्हा दाखल आहे. गोळीबाराचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे. दादरमध्ये लोकलमध्ये चढत असताना अल्पवयीन मुलींचे विनयभंग करणाऱ्या आरोपीला पाठलाग करून मुलींनी जीआरपीएफच्या ताब्यात दिलं. ठाण्याला जात असताना आपल्या मित्रासोबत जाणाऱ्या मुलीचा लोकलमध्ये चढताना विनयभंग त्यानं केला होता. आरोपीची ओळख पटल्यानंतर मुलुंड स्थानकामध्ये जीआरपीच्या पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं. नागपुरात उघडरित्या गुंडगिरी केल्याचा एक व्हिडिओ समोर आलाय. 14 जानेवारीच्या रात्री एका उच्चभ्रू परिसरातील दुकानामध्ये घुसून काही गुंडांनी संतोष सरोजला मारहाण केली होती. धारदार शस्त्रांनी त्याच्यावर वार देखील केले होते. मुंबई विजापूर पॅसेंजर गाडीतील महिलांच्या डब्यामध्ये दरोडा टाकण्याचा प्रयत्न फसला. पुणे लोहमार्ग पोलिसांनी दरोडा टाकणाऱ्या टोळीला ताब्यात घेतलं. या कारवाईमध्ये हत्यारं, 2 चाकू आणि मिरची पावडर जप्त करण्यात आली. डोंबिवलीतल्या भाजपाच्या पदाधिकारी असलेल्या धनंजय कुलकर्णी यांच्या दुकानातून लाखोंचा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला. वेगवेगळ्या प्रकारची एकूण 170 शस्त्र या धाडीमध्ये जप्त करण्यात आली आहे. या कारवाईमध्ये पोलिसांनी चाकू, सुरे, तलवारी, बंदुका ताब्यात घेतल्या. अमरनाथ महावितरणच्या कार्यालयासमोर स्वाभिमानी संघटनेनं आमरण उपोषण सुरू केलेलं आहे. वाढीव वीज बिलाविरोधात हे आमरण उपोषण सुरू करण्यात आलं. आता स्वच्छ सर्वेक्षणाच्या माध्यमातून सुक्या आणि ओल्या कचऱ्याचं वर्गीकरण आणि खत निर्मितीचं प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यासाठी मुंबईतील धारावी ट्रान्झिस्ट कॅम्पमधील पालिकेच्या शाळेत विद्यार्थ्यांना याचं प्रशिक्षण देण्यात आलं. 18 आणि 20 तारखेला भाजपच्या अनुसूचित जाती मोर्चाचे राष्ट्रीय महाधिवेशन आयोजित करण्यात आलेलं आहे. मात्र सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 19 तारखेलाच अमित शहा नागपूरमध्ये येण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्याच दिवशी सभा होऊ शकते. जलसंपदा विभागाला मालमत्ता कर प्रकरणी 62 कोटी अदा करण्याची नोटीस पुणे पालिकेच्या कर संकलन आणि कर आकारणी विभागानं बजावलेली आहे. राज्य सरकार आज नाही तर उद्या संपूर्ण पीक कर्ज माफ करेल. या अपेक्षेपोटी पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी गेल्या 3 वर्षांपासून पीक कर्जाची परतफेड करणं थांबवलं आहे. नालासोपारा येथील चायनीज आणि नायलॉन मांजा विकणाऱ्या विक्रेत्यांवर धडक कारवाई करण्यात आली. 12 जणांवर वेगवेगळ्या पोलीस ठाण्यामध्ये गुन्हे दाखल करण्यात आले. नाशिकमध्ये पेठहून पुण्याकडे जाणाऱ्या बसचा अपघात झाला. या अपघातामध्ये 4 जण गंभीर जखमी झाले. चालकाचा ताबा सुटल्यामुळे हा अपघात झाला.
रायगडच्या खिचडी घाटामध्ये केमिकल टँकर उलटलेला आहे आणि यावेळेस मोठ्या प्रमाणात रसायनाची गळती झाली. या घटनेनंतर 2.5 ते 3 तास वाहतुकीचा खोळंबा झाला होता. अमरनाथमधील तहसील कार्यालयाजवळ सध्या अपघातांना निमंत्रण दिलं जात आहे. तहसील कार्यालयाच्या आवारातील नाल्यावरील लोखंडी झाकण तुटल्यामुळे अनेकांचे अपघात होत आहेत. हार्बर मार्गावरील प्रवाशांना कोंदट लोकलपासून आता मुक्ती मिळणार आहे. जुन्या लोकल आता हद्दपार करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्यामुळे मे अखेरीस हार्बर मार्गावरील आता सिमेंट्स कंपनीच्या लोकल धावणार आहेत. टाटा संस्थेकडून कामा रुग्णालयाला तब्बल 3 कोटींचं अनुदान देण्यात आलेलं आहे. महिला आणि मुलांसाठी रुग्णालयातील सोयीसुविधा आणि एक संग्रहालय उभारण्यासाठी हे अनुदान देण्यात आलं. नवी मुंबई विमानतळासाठी अजून एक मुदत देण्यात आलेली आहे. 2020च्या सुमारास सरकारला नवीन विमानतळ सुरू करण्याची आशा आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी काल असं विधान केलंय. पु ल देशपांडे यांच्या आयुष्यावर बेतलेला चित्रपट भाई व्यक्ती की वल्ली वादाच्या भोवऱ्यात सापडलेला आहे. चित्रपटातील काही प्रसंगांवर पंडित भीमसेन जोशी आणि हिराबाई बडोदेकर यांच्या कुटुंबियांनी आक्षेप घेतलाय. चित्रपटात भीमसेन जोशी आणि वसंतराव यांच्या आणि पु ल हे हिराबाईंच्या घरी दारू पिण्यासाठी जात होते असा प्रसंग दाखवला होता. त्याबद्दलच हा आक्षेप घेण्यात आला आहे. नागपुरात सोशल मीडियाचा वापर करत एका दाम्पत्यानं घटस्फोट घेतलाय. नागपुरातील व्यक्तीचं आंध्र प्रदेशातील तरुणीसोबत लग्न झालं होतं. अमेरिकेत राहणाऱ्या या दोघांमध्ये मतभेद झाले आणि त्यानंतर अमेरिकेतच राहिलेल्या पत्नीला सोशल मीडियाचा वापर करत घटस्फोट देण्यात आला.